लडाख या 3 अक्षरात माझं आणि कितीतरी बायकर्सचं एक स्वप्न दडलेलं असतं आणि तेच स्वप्न हट्टाला पेटून उठून मी पूर्ण केलं आणि तीच गोष्ट आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खरं सांगू, जेव्हा मी कमवत नव्हते ना, तेव्हा मी सगळ्या मित्रमैत्रिणींना ऑलरेडी सांगून ठेवलं होतं, यार जेव्हाही मी बाईक घेईल ना तेव्हा लडाखला नक्की जाईल. मुंबईकर निखिल, रायडगल विशाखा, MSK या सगळ्यांच्या व्हिडिओमधून मी कित्येकदा हे स्वप्न व्हर्च्युअली जगले, पण आता वेळ आली होती ते प्रत्यक्षात जगायची. लडाख. गुड मॉर्निंग. दिस इज द डे 3 ऑफ लडाख राईड, पुणे लडाख पुणे. आत्ता सकाळचे 6 वाजलेत. माझा अवतार जरा झोपेत वाटत असेल आणि आता आम्ही निघतो आहे. आज 3रा दिवस. आम्ही आज पहिल्यांदा लवकर निघालो आहे. सो बघूयात किती अंतर कवर होतं आहे. काल 2 दिवसात तर फार जास्त कवर नाही झालं आहे. 400च्या आसपास आम्ही कवर केलं. आज थोडंसं जास्त पुश करायचा प्लॅन आहे. लेट्स सी. चला बाईकवर भेटूयात. हॅलो, गुड मॉर्निंग. निघालं 6:15 रूममधनं, पण आता झालं आहेत 6:48. तर काल रात्री आम्ही मंदसौरमध्ये स्टे केला होता. खरं सांगायचं झालं ना तर मी घरच्यांना एक प्रॉमिस केलं होतं की रात्री अजिबात बाईक चालवणार नाही, कारण या हायवेवर ट्रॅफिक खूप जास्त होतं आणि डेस्टिनेशनपेक्षा सेफली पोहोचणं जास्त महत्त्वाचं असतं. आज सकाळी फ्रेश स्टार्ट करून आम्ही पुन्हा एकदा लडाखच्या दिशेने निघालो. प्रत्येक दिवस आपल्याला आपल्या डेस्टिनेशनच्या जवळ घेऊन जातो आणि एक्साइटमेंट आणखीनच वाढत होती. आणखी काही वेळात मध्य प्रदेशला बाय बाय म्हणून आम्ही राजस्थानमध्ये एंटर करणार होतो. एका नवीन राज्याची सुरुवात, नवीन रोड्स, नवीन व्ह्यूज आणि एक्सपिरियन्ससुद्धा भारी होते. आजचं टार्गेट म्हणजे किलोमीटर कंप्लीट करणं नव्हतं, तर कम्फर्टेबली राईड करणं होतं. कारण आज सगळ्यात जास्त उष्णतेत आपल्याला गाडी चालवायची होती, कारण आज आम्ही राजस्थानमध्ये एंटर झालो होतो. अँड फायनली वी हॅव जस्ट क्रॉस द राजस्थान बॉर्डर. आता सकाळचे 8 वाजलेत आणि आज कालपेक्षा खूप लवकर आपण राईड सुरू केली आहे. अँड आय एम होपिंग आज आपण कालपेक्षा खूप जास्त अंतर कव्हर करू शकू. पण खरं सांगू, त्यापेक्षाही खूप वेगळी फिलिंग मला आज येत होती, कारण डे 1ला आपण महाराष्ट्रात होतो, डे 2ला आपण मध्य प्रदेशमध्ये होतो आणि डे 3ला म्हणजे आज आपण राजस्थानमध्ये. काय भारी वाटतं यार. व्हॉट अ फिलिंग. हे मोमेंट्स ना शब्दात डिस्क्राईब करणं ना खूपच कठीण आहे, कारण 3 दिवस 3 वेगवेगळ्या राज्यांमधून आपण प्रवास केलाय. अशीच फिलिंग एक्सपिरियन्स करायची होती, म्हणूनच मी हा रोड निवडला. बाय रोड जायचा निर्णय घेतला. फ्लाईटने काही तासातच आपण डेस्टिनेशनला पोहोचलो असतो, पण अशा प्रवासात प्रत्येक राज्य, प्रत्येक बॉर्डर, बदलणारी भाषा, कल्चर, रोड्स, वेदर सगळं जवळून अनुभवता येतं. अँड दिस इज एक्झॅक्टली व्हाय आय लव्ह रायडिंग. भाई साब, वाट लागली 2 दिवस, पण मजा पण आली आणि एक सॉर्ट ऑफ सॅटिस्फॅक्शन आहे इथनं जाण्यामध्ये, जे की मला आधीपासूनच करायचं होतं. सो मजा आली आहे, मजा येते अजून. बघूयात बॉर्डर कवर होतीये की नाही पुढच्या स्टेटची. आय थिंक हरियाणा आहे ते. झाली तर वेल अँड गुड, नाही झाली तरी मी जास्त पुश नाही करणार आहे स्वतःला, कारण आत्ताच जर थकले तर मेन जी आपली राईड आहे, म्हणजे आपल्या राईडचा दुसरा टप्पा जो की आपल्याला काश्मीरपासून सुरू होतो आहे, त्याच्यामध्ये एनर्जी डाऊन नाही होऊ द्यायची आहे मला. सो कासवासारखं चालायचं आहे. बाकी मला खूप लोकांचे मेसेज येतात इन्स्टावर, तू काय काय पॅकिंग केलं आहे, कुठला कुठला रूट घेतला आहे. ते मी सगळं फुरसतमध्ये सांगणार आहे जेव्हा माझी राईड कंप्लीट होईल तेव्हा, किंवा मग इन बिटवीन जर मला वेळ मिळाला तर मी शूट करून ठेवेल आणि ते अपलोड करेल जेव्हा मी लेहमध्ये वगैरे पोहोचेल तेव्हा. आणि मला कळेल पण ना कुठल्या गोष्टी मी पॅक केल्यात आणि ना त्याचा मला खरंच उपयोग झाला आहे आणि कुठल्या नाही झाल्या, म्हणजे तुम्ही ओव्हर पॅकिंग नाही करणार. हाय हाय हाय, नाश्ता करायला थांबलो आहे. माझा अवतार आता काही दिवस तुम्हाला इग्नोर करायला लागणार आहे, कारण माझा अक्षरशः अवतार होतो उन्हामुळे. आलू पराठा मागवला आहे. इकडे आलो आहे तर आता पराठे वगैरे जिथे जावं तिथलं खावं असं म्हणतात.
आत्ता आम्ही एक बायपास घेतला आहे, चित्तोडगडपासून पुढे आलो आहे. सकाळपासून 100-110 किलोमीटर झालं आहे, त्यामुळे जरा बरं वाटतं आहे आज. कारण काल आम्ही 10ला निघालेलो आणि आज 9 वाजलेत तर आमचं 100 किलोमीटर क्रॉस झालं आहे. होप सो आज जरा जास्त अंतर कवर करू, म्हणजे आपल्याला उद्या रात्रीपर्यंत किंवा फार फार तर परवा सकाळपर्यंत श्रीनगरपर्यंत पोचता येईल. इथे का नाही लावते मी. कालपासून 2 राज्य आपण क्रॉस केली आहेत. एक राजस्थान, आधी मध्य प्रदेश आणि मग राजस्थान. पण मला जे एक्सपेक्टेड होतं की राजस्थानमध्ये रस्ते खूप छान आहेत, ते जरा कुठेतरी खराब कोलमडलं आहे. कारण ना प्रदेशातच रस्ते चांगले आहेत असं वाटायला लागलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा कसे रस्ते असतील पुढे. एम पीमध्ये थोड्याफार प्रमाणात होते बरं का, थोड्याफार प्रमाणात होते एम पीमध्ये. पण जसं राजस्थान लागलं आहे ना, भयंकर ट्रॅफिक आहे आणि रस्तेसुद्धा एवढे बेकार आहेत विचारायला नको. आत्ता मी एक बायपास घेतला आहे, तिथे सगळ्या अशा रेषा मारून ठेवल्यात, ग्रीपसाठी मारल्यात असं म्हणतात लोक. काही आमच्यासोबतची, माझ्यासोबतचे, बाकीचे. पण मला ग्रीप सोडावाला घंटा, माझं स्पीड 60च्या पुढे पण जात नाही आहे. हे भगवान कसं होणार आहे. ही आपली बाईक. 2 पराठे मागवल्यात, एक पनीर पराठा, दही आणि लोणचं. पनीर पराठा आणि आलू पराठा. अजिबात जाणवत नाही. 80, 90, 100 एकदम स्मूथली जाती है. जोपर्यंत ट्रॅफिक जास्त होता ना तोपर्यंत रस्ता खूप खराब होता, खूप म्हणजे खूप खराब होता. पण भाई काय रस्ता आहे हा, एक नंबर रस्ता आहे. असा जर रस्ता असेल ना कितीही अंतर कव्हर करू शकतो दिवसभरात माणूस. असं जर कंटिन्यू राहिला ना तर आरामात आज राजस्थानची बॉर्डर क्रॉस होऊन जाईल. भाई साहब, तरी मी हळू चालले कारण बाकीचे लोक पाठीमागे आहेत, ते येत आहेत त्याच्यामुळं. कारण इंटरकॉम डिस्कनेक्ट झाला आहे, त्यामुळे 1 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पडलं आहे ऑब्वियसली. हे माझं ब्ल्यू आर्मरचं इंटरकॉम आहे, C30. पण एक गोष्ट ही मी खूप भारी गेली, इंटरकॉम घेऊन टाकलं. बोर पण होत नाही आणि अंतर पडलं तरी पण कळून जातं की आपण डिस्कनेक्ट झालो आणि पुढे गेलो किंवा मागे राहिलो आहे. जाम भारी गोष्ट आहे. आणि समोरचा एखादा राईड करतो तो तुम्हाला सांगू पण शकतो, अरे खड्डा आहे, स्पीड ब्रेकर आहे, इथे कार आहे, इथे ट्रक आहे. सो जरा तुम्ही त्यातल्या त्यात बऱ्यापैकी लक्ष राहतं तुमचं. हेल्प होती ह्या गोष्टींची. याच्यावरले अपग्रेडेड व्हर्जन पण होते, पण हा वाला माझं काम भागवू शकत होता आणि बजेटमध्ये पण होता, सो मी हा घेतला. आणि जे बाकीचे होते त्याच्यामध्ये ते फीचर्स मला काही फारसे मी वापरणार नाही. एनिवेज कोणी वापरत नाही. मोस्टली फक्त हे इंटरकॉम कनेक्ट करायला एकमेकांशी बोलायलाच वापरतात. फार तर म्युझिक ऐकायला वापरतात. त्यामुळं मला नाही वाटत की एक्स्ट्रा पैसे घालण्यात काय अर्थ आहे जर आपलं काम ह्या गोष्टीने भागत असेल तर. हे सफिशियंट आहे. आपण थोडं हळू जाऊयात कारण बाकीचे आलेले नाही आहेत. कौन सा गाव है भैया? हाँ, लेमिया. अच्छा, किशनगढ़ कितना है यहाँ से? हाँ, 100 किलोमीटर होगा ना. बहुत गर्मी है भैया आपके यहाँ. हमारे यहाँ इतना गर्मी नहीं होता, हमको आदत नहीं है ना, तो ऐसा इतना नहीं है ना. अभी राजस्थान में अरे नहीं, यहाँ पे पुणे से हमारे यहाँ थोड़ा सा नॉर्मल रहता है. यहाँ पे 40 के ऊपर ही है ना, 40-42 के ऊपर है टेम्परेचर. इतना नहीं होता हमारे यहाँ. हाँ क्या, कहाँ पे पुणे में? कैसा लगा आपको महाराष्ट्र? ओह,
अच्छा लगता है महाराष्ट्र में? मैं पुणे की हूँ। आप भी जाते हो महाराष्ट्र? आप भी महाराष्ट्र में गए हो? बहुत बार। कैसा लगा महाराष्ट्र? क्या पसंद है? क्या पसंद है? नहीं, क्या कर रखो। ये बताओ ना मुझे, क्या पसंद है महाराष्ट्र में? अरे बता दो एक बार, बोल दो। बड़ा पाव। आप बोलो। बोल दो। बड़ा पाव पसंद है। बड़ा पाव पसंद है महाराष्ट्र में? बिल्कुल। और क्या पसंद है? और तो वैसे ही बहुत ही चीज़ खाई है, मतलब इतना, मतलब बड़ा पाव को कुछ ज़्यादा ही ज़्यादा पसंद है। मुंबई में भी रहे हो? सारी जगह गए हैं। सारी जगह रहे हो। और क्या, कब तक थे महाराष्ट्र में? महाराष्ट्र में जाते ही रहते हैं हम जाते रहते हैं। अच्छा, ट्रक मतलब क्या क्या तो। नहीं, पेट्रोल में काम करते हैं, पेट्रोल में बनाते हैं, काम करते हैं। पेट्रोल में वहाँ बनाते पे हैं। थोड़ा अच्छा वेदर होता है, अच्छा यहाँ लगता पे थोड़ा ज़्यादा गर्म है ना। ज़्यादा गर्मी है इधर, उधर थोड़ा कम है। प्रॉपर ये से हो फिर राजस्थान? यूपी। यूपी से हो? अच्छा, तो आप तो फिर बहुत घूमते हो। बहुत ऑल इंडिया घूमते हैं हम तो। ये भी होता है साथ में? नहीं, ये तो नहीं, ये तो इनका ढाबा है। हमारी हालत ख़राब हो जाती है यहाँ पे। अभी तो बाइक पे है ना, तो ज़्यादा गर्मी लग रही है, रुकना पड़ रहा है। अरे नहीं, इसमें गर्मी नहीं लगती ज़्यादा, नहीं लगती। ये जो है ना, ये सा खुला खुला है, ये देख, इसमें से हवा जाती है, वैसे ही गर्मी लगती है। और बाइक पे हवा लगती है ना, तो ज़्यादा कुछ नहीं होता। आता किशनगड 100 किलोमीटर आहे. सकाळपासून मस्त कवर झालं आहे. 200 किलोमीटर आलो आहे आपण. 200 म्हणजे सुद्धा बऱ्यापैकी अंतर कवर झालं एवढ्या उन्हात. 42 डिग्रीपेक्षा पण जास्त टेम्परेचर आहे. हां, अवतार झालं आहे, अवतार. होप सो आज जास्त किलोमीटर कवर होईल. रस्ते भारी आहेत पण राजस्थानचे, खरंच भारी रस्ते आहेत. एम पीमध्ये भंगार रस्ते होते, म्हणजे महाराष्ट्रासारखेच थोडेफार, पण राजस्थानमध्ये जसं एंटर केलं तसं थोडेफार खराब होते. पण आत्ता जो लागला आहे रस्ता, असं वाटतं की एक्सप्रेस वेवर चालू होतं. सिमेंटचा रस्ता आहे तरी पण भारी, कारण आपल्याकडे सिमेंटचे रस्ते थोडे बम्पिंग्स असतात, इथं तसं नाही आहे. बरंच अंतर कवर करायचं अजून आपल्याला, आपल्या पहिल्या टप्प्यापर्यंत पोचायला, श्रीनगरपर्यंत पोचायला. माहीत नाही उद्यापर्यंत होईल की नाही. हां हां, महाराष्ट्र फेमस आहे, पण पुणे आणि मुंबई सगळ्यांना माहिती आहे. सगळे ते एम एच बघितलं ना विचारतात, महाराष्ट्र से हो, महाराष्ट्र से हो, महाराष्ट्र से आए हो इतनी दूर. 2 कॉमन क्वेश्चन आहेत सगळ्यांचे. एक तर बाइक कितने की है मैडम आपकी, और एवरेज कितना देती है, बस 2च क्वेश्चन. पाणी ओतलं आहे सीटवर. एवढं गरम झालं आहे ना सीट. हां, आता बसायची पण ताकद नाही होत आहे. चला, ही वेगळी बाईक दिसत असेल तुम्हाला, कारण एक जण आमच्यासोबत जे आहेत ना, हिमालयन चालवायची होती 450, ही 411 जुनेवाली. ही शपथ, ही खूप लोडेड बाईक आहे. घाम निघतोय, दम लागतोय, सगळंच होत आहे. बाईक जड वाटते. तिला हलके, हे मकर जड आहे. हे नाही, पुढे टाकूयात आपण पेट्रोल. वळ 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 वळ. चलो 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 चलो. लेट्स गो राजस्थान. मुंबई आणि पुणे सगळ्यांना माहिती आहे, पण काम किया आहे वहाँ पे म्हणत होता. तुला वारं पण खूप, एकदम सपाट भाग आहे ना, आणि मधनं रस्ता, त्यात गाड्यांच्या येण्या जाण्यामुळं पण खूप लागतंय. जेवायला थांबलो आहे. आत्ता मी राजस्थानमध्ये येते. आता राजस्थानमध्ये ना ही अशी रोटी मिळते, भाकरी,
ती घेतली. जिथे जावं तिथलं खावं, कारण लोकल फूड खाल्ल्याशिवाय एक्सपिरियन्स नाही आहे. भेंडी मसाला पण मागवला आहे, वेगळं काहीतरी आहे. तर येताना आमच्यासोबत एक सीन झाला. मी तुम्ही बघितलं असेल आधीचा शॉट, ती 411 चालवायला घेतलेली. मी या फक्त 10 किलोमीटर चालवलं असेल, मी 100ला क्रूज करत होत्या. एकदम इझी आहे, रस्ता एकदम भारी होता. मध्ये एक बंप आला आणि झालं काय, टॉप बॉक्स खाली पडला 100च्या स्पीडला. मला कळलं ना काय झालं आहे, काहीतरी पडलं मला कळलं, पण टॉप बॉक्स पडला हे मला माहीत नव्हतं. मला वाटलं पुढेच्या 2 बॅग्स आहेत ना, त्यातली एखादी बॅग पडली, कारण मला आरशात दिसलं पाठीमागे काळ्या कलरचं काहीतरी पडलं आहे. मी इंटरकॉममध्ये आवाज आला, तुमचा टॉप बॉक्स पडला. बाई साप, थोडी घाबरलं ना मी. मला वाटतं तो टॉप बॉक्स सकाळी लावला नसेल म्हणून पडला, पण 100च्या स्पीडला पडून पण त्या टॉप बॉक्सला काहीच नाही झालं. स्क्रॅच आले 3-4 ठिकाणी, पण मला वाटलं 100% आता फुटला हा टॉप बॉक्स. काहीच नाही झालं. बिग शाउट आउट टू ASG. ASGचा टॉप बॉक्स आहे तो. गेली 3 वर्ष टॉप बॉक्स वापरतो आहे, 2 वेळा, आता ही दुसरी वेळ. हा तर भयंकर पडला, पण हा काहीच नाही झालं. भारी ब्रँड आहे. लेट्स गो. आता जेवण झालं आहे, चर असं बसायला लागतं. शेजारीच पेट्रोल पंप आहे. गाडीची पण भूक बघूयात. कसली गरमी होती आहे ना, लगेच बेकार वाट लागते. ती पेट्रोल टाकत. आत्ता हे मी 4थ्यांदा पेट्रोल टाकते. चालू आहे ऑनलाइन. यहाँ पे कोई प्रॉब्लम तो नहीं ना पेट्रोल का अभी तक? सभी लोग बोल रहे हैं कि शॉर्टेज है. हमें तो वही लगा था पेट्रोल मिलेगा या नहीं मिलेगा. फुल कर दो. हाँ ओके, अभी ठीक है, फाइन. हाय. सबको देख रहे हैं कैमरा. आपको देख रहे लोग. वो आपके पीछे जाके खड़े हुए हैं. शर्मा रहे. ओके. लाइव चल रहा है कैमरा. नहीं लाइव नहीं, अभी रिकॉर्ड हो रहा है, बाद में डालूंगी. बाद में छूट जाएगा. छूट जाएगा. आपका डाल देती हूँ, देख लेना. चलो. ते दादा बोलतात चाय पियोगे क्या. मी म्हटलं अरे भाई इतनी गर्मी में क्या करना है चाय पी के. वैसे भी मैं चाय नहीं पीती. वाह रे भैया, मैं नहीं पीती चाय. नहीं चाय पीती ही नहीं. हेलो. महाराष्ट्र गए हो आप कभी? महाराष्ट्र नहीं गया मैं. नहीं गया. आओ हमारे महाराष्ट्र, बहुत अच्छा है. जरूर जरूर आएंगे, कभी मौका मिलेगा जरूर आएंगे. है ना. आपका भी गाँव अच्छा है, लेकिन बहुत धूप है. धूप तो इधर है, क्या गर्मी ऐसी है ना, धूप तो पड़ेगी बहुत ज़्यादा. क्या कर रहे हैं, चाय तो पीना पड़ता, नींद आती है. होती है ना, अच्छी लगती है चाय. इतनी गर्मी. चलो बाय बाय. यार आम्ही किशनगडमध्ये ना सिकरकडं जायला आत वळालो आहे, पण एवढं ट्रॅफिक आहे ना, त्यात गरमीने हालत टाईट झाली आहे. आणि इकडं ना ह्या बाजूने पण चालता येत नाही, कारण ही सगळी राजस्थानची माती आहे.
वाळू आहे आणि त्यात गाडी सटकते. थोडंसं कमी होईल पुढे. सगळे ग्रेनाईट स्टोनचे कंपनीज आहेत, कारखाने आहेत, त्यामुळे ट्रक खूप आहेत आणि एकदम स्लो चालतात. बिचारे त्यांची पण काही चूक नाही म्हणा. हा झालं आहे कमी आता. थँक गॉड. एक गोष्ट सांगू, आजचा प्रवास ना मी जरा जास्त एन्जॉय करत होते, कारण राजस्थानची लोक अतिशय गोड लोक आहेत इथे. इतकं ऊन असून सुद्धा मला आज मजा येत होती ह्या लोकांमुळेच. आम्ही जिथे जिथे थांबलो ना तिथे लोक स्वतःहून आमच्याशी बोलायला आले. कुठून आलात, कुठे चाललात, लडाखला, बाईकवर, हे ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावर वेगळीच एक्साइटमेंट दिसायची. काही जणांनी चहा घेणार का, जेवणार का असा सुद्धा मनापासून आग्रह केला. आमच्या बाईक्स भोवती ना अगदी लगेच गर्दी व्हायची. इंजिन, लँग्वेज, किलोमीटर, रूट सगळ्याबद्दल त्यांना जेन्युइनली क्युरिओसिटी होती. फोटो काढायचे, गप्पा मारायचे, शेवटी एक मोठी स्माईल देऊन सेफ जर्नी म्हणायचे. ऑनेस्टली दिस इज द रिअल ब्युटी ऑफ ट्रॅव्हलिंग बाय रोड. मॅप्स तुम्हाला डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवतात हो, पण पीपल मेक द जर्नी अनफॉरगेटेबल. जवळपास 392 किलोमीटर झालं आहे. 400 क्रॉस तर होईल आज. हे ऊन जर थोडं जरी कमी असतं ना, 4-5 डिग्री तरी ना आरामात 600 मारलं असतं. पण उन्हाने एवढी वाट लागते ना, 45 डिग्री क्रॉस होतं आहे. म्हणजे काय लेवलचं ऊन असेल विचार करू शकता तुम्ही. आत्ता आम्ही जिथे स्टे करणार आहे ना, सिकरला, म्हणजे आता सिकरपर्यंतच पोचू शकतो ऑब्विसली. ये लो, आपको बोलना है कुछ? ये बोलेगा. बोल मनीष. कुछ बोल दे. काय बोले बा. कौन तो आए रे? आए. ये कई राजस्थान वाले हम मिले रहे तो यार. हैं? महाराष्ट्र आए हो कभी? हाँ, अकोला में. अच्छा लगता है आपको महाराष्ट्र? मस्त नहीं लगता है. नहीं लगता है? क्यों नहीं लगता है? नहीं लगता है मेरे. आपको लगता है? हाँ. आपको क्यों अच्छा लगता है? मतलब वहाँ पे पेड़ पौधे ये ज़्यादा है पानी ज़्यादा में. है ना, भी ज़्यादा है। हाँ, यहाँ पे तो रेगिस्तान है ना. यहाँ पे तो रेगिस्तान है, बहुत हाँ, धूप है आपके पास। धूप बहुत ज़्यादा है. इनको क्यों नहीं पसंद हमारा महाराष्ट्र? वहाँ पर आदमी सही नहीं है. हम तो सही है ना, एक आधा तो हाँ. मिल ही जाता है कहीं ना कहीं. आप आओ हमारे यहाँ, आओ पुणे में आओ, हम आपको दिखाते हैं, बहुत सही है. पुन्हा क्यों आप? पुणे में ठीक है. दादा मनीष. देख लो. आत्ता मी सिकरपासून पाऊण तासाच्या अंतरावर आहे. 60 किलोमीटर 50 किलोमीटर राहिलं असेल मे बी. सिकरमध्ये स्टे करणार आहे, कारण आज पण वाट लागली उन्हाने. प्रचंड ऊन होतं, 45 डिग्रीज. आत्ता जरा बरं वाटायला लागलं संध्याकाळ झाल्यावर. ओके, तर आज खूप मोठा दिवस होता. रात्रीचे 8:30 वाजलेत आणि आपल्या स्टेला पोचायला अजून एक 10 किलोमीटर. ओ भाई साहब, राजस्थानची माती. स्टेला पोचायला ना अजून एक 10 किलोमीटर बाकी आहे. आज जवळपास 500 किलोमीटर होईल. उद्या आणि परवा 400 मारलं, 400-450 मारलं की आपण श्रीनगरला पोहोचेल. आम्ही दुपारी जरा 1-2 तासाचा पूर्ण ब्रेक घेतला जेवण करण्यासहित, कारण एवढं प्रचंड ऊन होतं. 45 डिग्री क्रॉस झालेलं, त्यामुळे बऱ्यापैकी वेळ गेला आणि मध्ये पण खूप वेळा थांबायला लागलं. राजस्थान वाळूच आहे ती, काय कळतच नाही. मातीच वेगळी इकडची. बीचवर कशी रेती असती तसं आहे. ठीकठाक होता आजचा दिवस, मस्त होता. राजस्थानची लोक फार गोड आहेत यार, खूप भारी आहेत लोक. एकदम सॉफ्ट स्पोकन आहेत, जाम भारी बोलतात. और मी सगळ्या लोकांना विचारत चालले, आप महाराष्ट्र को आपको पता है क्या, पुणे कहाँ है, महाराष्ट्र का आपको पसंद है, महाराष्ट्र में क्या पसंद है, आप गए थे क्या महाराष्ट्र, आप आओ महाराष्ट्र. जाम मजा येते, जाम भारी उत्तरं देतात लोक. सिकरमध्ये जाऊन स्टे शोधायचा आहे. ॲक्च्युली काही फारसा प्लॅन केलेला नाही आहे, कारण कितीही प्लॅन केला ना,
प्लॅन तर बराच केला होता तसा, गाडी पार्सल करायची, ट्रेनने जायचं, ट्रेनचं तिकीट बुक केलेलं, पण त्या प्लॅनपैकी काहीच एक्झिक्यूट झालेलं नाही आहे. सो आता काहीही प्लॅन केलेलं नाही आहे. जिथपर्यंत गाडी चालवता येईल तिथपर्यंत पोहोचायचं आणि तिथं स्टे करायचा, हाच एक काय तो प्लॅन आहे. त्यामुळे आता सिकरमध्ये पोहोचलं तर तिथे स्टे शोधूयात आणि तिथे राहूयात. मग उद्या सकाळी पण आज जसं 7ला चालू केलं, उद्या ट्राय करू की आपण 6ला चालू करावं, म्हणजे थोडंसं आणखी जास्त अंतर कवर होईल. म्हणजे परवा आपल्याला थोडा कमी लोड येईल. श्रीनगरला पोहोचायचं आहे. श्रीनगरमध्ये त्याच्यानंतर मी एक रेस्ट डे घेणार आहे. सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट होतील. थोडासा डाटा पण ह्याच्या कॅमेऱ्याचा डाटा पण काढायचा आहे, लॅपटॉपमध्ये टाकायचा आहे. मी लॅपटॉप कॅरी केला बाय द वे, कारण मला डाटा सगळा स्टोअर करायचा होता, काही डिलीट नव्हतं करायचं त्याच्यामधलं. सो ऑब्व्हियसली लॅपटॉप कॅरी करावा लागला. सो रेस्ट डे असेल. थोडंसं आपण श्रीनगर पण फिरून घेऊयात, दल लेक वगैरे जे काय असेल तिथे, आणि थोडा आराम पण करूयात. आणि मग त्यानंतर आपली प्रॉपर राईड सुरू होईल लडाखची. मी 2 पार्टमध्ये डिवाईड करेल त्याला. आत्ता हा पार्ट 1 चालू आहे असं समजा, म्हणजे मी जगते एखादी वेबसिरीज चालू आहे ना, तसं आपली राईड चालू आहे आणि रोजचा एक डे 1 डे 2 डे 3 असं चालू आहे. तशी आपली पार्ट 2चा पहिला दिवस जाम भारी असणार आहे. जोजीला क्रॉस करायचा आहे. स्नो वगैरे पण भेटू शकतो आपल्याला तिथे, कारण आत्ता ह्या मे एंडिंगला बऱ्यापैकी स्नो असतो. मी असं ऐकलं की आत्ता ह्या 8 दिवसातसुद्धा स्नोफॉल झालेला आहे. रूट ओपन झालेला आहे. सो त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही यावा. मी तर असं ऐकलं या 2-3 दिवसात की दोन्ही साईडने रूट ओपन झाला आहे, म्हणजे यायला आणि जायला दोन्ही ट्रॅफिक ओपन केलं आहे. लेह मनाली हायवे पण ओपन झाला आहे, त्यामुळे रूटचा काही प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. बाकी बघूयात आता तिथे गेल्यावर. एकदम एवढ्या गरमीतनं 45 डिग्रीतनं 15 डिग्रीत जायचं आहे. सो थोडा बॉडीला ॲक्लिमेटाईज व्हायला थोडा वेळ लागणार आहे. त्यामुळे आपण लेहमध्ये छान 2 दिवसाची रेस्ट घेऊयात. तसं पण गव्हर्नमेंट आपल्याला सजेस्ट करतंच की 2 दिवसाची रेस्ट घ्या, ॲक्लिमेटाईज व्हा. 2-3 दिवसाची काय घ्यायची ती, पण ॲटलिस्ट 2 दिवस तरी आपल्याला कंपल्सरी आहे लेहमध्ये थांबणं. त्याशिवाय आपण परमिट नाही काढू शकत. सो आपण तिथे पण रेस्ट घेऊयात आणि लेहच्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी फिरूयात. सो असं सगळं डोक्यात विचार आहे. आजचाच प्लॅन नाही आहे, पण विचार आहे असं करूयात. सो बघूयात कसं होतं आहे. बाय द वे आता मी ब्लॉग संपवते, कारण आता रात्रीचे 8:30 वाजलेत. माझ्यात तेवढी एनर्जी नाही राहिली की परत स्टेच्या ठिकाणी हॉटेलवर जाऊन ब्लॉग करावा. बाकी हॉटेलचे डिटेल्स तरीसुद्धा देईल इथे कुठे राहते काय होते. जर लवकर सांगायला पाहिजे होतं, लय मोठा खड्डा आहे. हां, हॉटेल्सचे डिटेल्स तरीसुद्धा मी तिथे देईल, कारण मी सिकारमध्ये राहिले, तुम्ही कुठे राहाल माहीत नाही, बट ॲटलिस्ट मी देईल डिटेल्स. मी दिवसाला 400-450 कवर करते. तुम्ही आता किती करता, कारण डिपेंड करतं कसं टेम्परेचर आहे. मी ज्या टेम्परेचरमध्ये राईड केली ते 45+ होतं आणि त्याच्यामध्ये राईड करणं म्हणजे खायचं काम नाही. भयंकर गोष्ट आहे जे मी अनुभवलं. जे राजस्थानमध्ये उन्हाळ्यात बाईक राईड करते ह्याच्यापेक्षा भयानक गोष्ट कुठली नाही आहे. सो भेटूयात नेक्स्ट व्लॉगला. बाकी सगळे डिटेल्स मी तुम्हाला इथे देऊन टाकेल स्क्रीनवर. कुठला रूट घेतला, किती किलोमीटर चालवलं, कुठलं हॉटेल होतं, बजेट काय होतं आजच्या दिवसाचं, सगळ्या गोष्टी मी इथे डिटेल्स देईल. आणि त्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ पण करू, बट कोणी जर तो सेपरेट व्हिडिओ नसेल पाहणार आणि सिरीज पाहत असेल त्यांना हेल्प होईल. सो स्टे ट्यून नेक्स्ट व्हिडिओसाठी. बाय बाय, गुड नाईट. तुम्ही कधी पाहताय मला माहीत नाही, पण आता मी तरी गुड नाईट म्हणते. बाय बाय.